नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 19व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. तपश्चर्येसाठी योग्य अशी एक पवित्र जागा असणे आवश्यक आहे असे वाटून श्री रामकृष्णांनी एक नवीन पंचवटी स्थापन करण्याची इच्छा हृदयाजवळ प्रदर्शित केली. पंचवटी कशी असावी याबद्दल स्कंदपुराणात म्हटले आहे. अश्वत्थम बिल्ववृक्षंच वटधात्रीम शोककम वटिपंचकमित्युक्तं स्थापयेत पंचदिक्षुच. अश्वत्थम स्थापयेत प्राची बिल्वमुत्तरभागतः वटं पश्चिमभागे तु धात्री दक्षिणस्तथा. अशोकं वह्निदिक् स्थाप्यं तपस्थार्थं सुरेश्वरी मध्ये वेदी चतुर्हस्तां सुंदरी सुमनोहराम. हृदय सांगत असे, त्या सुमारास पंचवटी जवळची आजूबाजूची उंच नीट जमीन नीट भर घालून सारखी केली होती. त्यामुळे पूर्वी ज्या आवडीच्या झाडाखाली श्री रामकृष्ण बसून ध्यान जप वगैरे करीत असत ते झाड नाहीसे झाले होते. तेव्हा सध्या साधू बैरागी वगैरे लोक उतरण्याची जी जागा आहे तिच्या पश्चिम बाजूत श्री रामकृष्णाने स्वतः आपल्या हाताने एक अश्वत्थ वृक्ष लावला व हृदयकडून बेल, अशोक, वड व आफळी ही झाडे लावली आणि या सर्वांच्या सभोवती तुळसी व अपराजिताची रोपे लावली. थोड्याच दिवसात ही सर्व रोपे व झाडे चांगली वाढली व श्री रामकृष्ण आपला बराचसा काळ या पंचवटीत ध्यानधारणा करण्यात घालवू लागले. तुळसी व अपराजितांची रोपे बरीच वाढली तरी त्यांच्या सभोवती कुंपण नसल्यामुळे वरचेवर जवळपासची गुरे त्यांची नासाडी करीत. एक दिवस श्री रामकृष्ण आता याबद्दल काय करावे असा विचार करीत गंगेकडे पाहत पंचवटीत संचितपणे बसले असता त्यांना दिसले की गंगेतून एक काट्याकुट्यांचा ढीगच्या ढीगच वाहत येत आहे. त्यांनी लगेच भरताभारी म्हणून एक बागेतील माळी होता त्यास हाक मारली व तो ढीग काठावर ओढून घेण्यास सांगितले. भरताहरीची श्री रामकृष्णांवर अत्यंत निष्ठा असे व त्यांची सेवा करण्यास त्यास अत्यंत आनंद वाटे. त्याने ताबडतोब तो ढीग काठावर ओढला. श्री रामकृष्ण पाहतात तो त्यात कुंपण करण्यास योग्य अशा काट्याकुट्या असून त्या ढिगात दोरी, कुऱ्हाड वगैरे कुंपण बांधण्यास आवश्यक असे सर्व जिन्नसही होते. हे पाहून त्या दोघांसही अत्यंत आश्चर्य वाटले व त्या रोपट्यांच्या संरक्षणासाठी जगदंबेने हे सर्व सामान पाठवून दिले अशी त्यांची खात्री झाली. भरताहरी लगेच कामाला लागला व लवकरच ते कुंपण पूर्ण होऊन श्री रामकृष्ण निश्चिंत झाले. गुराढोरांचा असा बंदोबस्त झाल्यामुळे लवकरच तुळशी व अपराजिताची ती रोपे फोफावून इतकी निबिड बनली की पंचवटीत कोणी बसल्यास बाहेरच्या माणसास आतील काहीही दिसत नसे. श्री रामकृष्णाने मथुरबाबूंकडून निरनिराळ्या क्षेत्रातील पवित्र धुली आणून ती पंचवटीत पसरून दिली. राणी रासमणीने दक्षिणेश्वरी एक भव्य काली मंदिर बांधले आहे ही गोष्ट सर्वतोमुखी झाल्यावर गंगासागर व जगन्नाथ या तीर्थात जाताना व तेथून परत येताना बहुतेक सर्व संन्यासी, साधू, बैरागी लोक तेथे काही दिवस मुक्काम करून जाऊ लागले. श्री रामकृष्ण सांगत की या मंडळीत सर्व प्रकारचे, सर्व दर्जाचे साधक व सिद्ध पुरुष असत. त्यापैकी एका साधूजवळ त्या सुमारास त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. हठयोगातील सर्व क्रियांचा स्वतः अभ्यास करून व त्यांच्या फलाफलाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनही हठयोगाचा अभ्यास करू नका असे पुढे ते आम्हाला सांगत. आमच्यापैकी कोणी हठयोगातील काही गोष्टी त्यांना विचारित तेव्हा ते म्हणत, ही सर्व साधने या कालासाठी नाहीत. कलियुगात जीव अल्पायू व अन्नगत प्राण असा असतो. हठयोगाचा अभ्यास करून शरीर दृढ केल्यावर मग राजयोगाचा अभ्यास करायचा, ईश्वराची भक्ती करायची इतका वेळ या युगात आहे कुठे. शिवाय हठयोगाचा अभ्यास करायचा असल्यास एखाद्या अधिकारी गुरुच्या सहवासात बराच काळ राहून आहार, विहार वगैरे बाबतीत त्याच्या सांगण्याप्रमाणे विशेष कडक नियमाने वागले पाहिजे. नियमामध्ये एवढीशीही चूक झाली की साधकाच्या शरीरात रोग उत्पन्न होतो व साधक मृत्युमुखी पडण्याचा संभव असतो. म्हणून हे सर्व करण्याची काही आवश्यकता नाही. आणखी एक गोष्ट, प्राणायाम, कुंभक वगैरे करून वायूचा निरोध करायचा, तो तरी मनाचा निरोध करण्यासाठीच ना. ईश्वराचे भक्तियुक्त अंतःकरणाने ध्यान केले तर मन, प्राण दोन्ही आपोआप निरुद्ध होतात. कलियुगात जीव अल्पायू व अल्पशक्ती असल्यामुळे भगवानांनी कृपा करून त्याच्यासाठी ईश्वर लाभाचा मार्ग इतका सोपा करून ठेवला आहे
स्त्री पुत्रादिकांच्या वियोगाने जसा प्राण व्याकुळ होतो व दाही दिशा शून्य वाटू लागतात, तशी व्याकुळता ईश्वरासाठी जर कोणाच्या मनात फक्त 24 तासपर्यंत टिकेल तर ह्या काळी ईश्वर त्याला दर्शन देईलच देईल. हलदारी चांगला पंडित व निष्ठावान वैष्णव होता हे मागे सांगितलेच आहे. राधा गोविंदजीच्या पूजेकडे त्याची नेमणूक झाल्यावर काही दिवसांनी तो तंत्रोक्त वामाचाराची साधना करू लागला. ही गोष्ट लोकांना कळल्यावर ते त्या संबंधाने कुजबूज करू लागले. परंतु हलदारी वाक्सिद्ध असल्यामुळे तो शाप देईल या भीतीने कोणीही ह्यासंबंधी त्याच्यासमोर चर्चा करण्यास धजत नसे. हळूहळू श्री रामकृष्णांच्या कानावर ही गोष्ट गेली. श्री रामकृष्ण स्पष्ट वक्ते, त्यांच्यापाशी आत एक बाहेर एक असे कधीच नसे. तुम्ही तंत्रोक्त साधना करीत असता म्हणून लोक तुम्हास हसतात, असे एक दिवस त्यांनी हलदारीस सांगितले. हलदारी हे ऐकून फार रागावला व म्हणाला, तू माझ्यापेक्षा लहान असून अशी माझी अवज्ञा करतोस? तुझ्या तोंडातून रक्त पडेल. आपण काही अवज्ञा करण्याच्या हेतूने बोललो नव्हतो, फक्त लोकांचे म्हणणे तुम्हाला कळावे म्हणून बोललो वगैरे पुष्कळ गोष्टी सांगून श्री रामकृष्णांनी त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु हलधारीने त्यावेळी त्यांचे काही ऐकले नाही. ही गोष्ट घडल्यानंतर एक दिवस रात्री 8-9चे सुमारास श्री रामकृष्णांच्या टाळूतून खरोखरच रक्त निघू लागून ते मुखावाटे एकसारखे बाहेर पडू लागले. श्री रामकृष्ण म्हणत, त्या रक्ताचा रंग अगदी काळाकुट्ट होता व ते इतके दाट होते की काही तोंडातून बाहेर पडले व काही दाताच्या टोकास चिकटून वडाच्या पारंब्याप्रमाणे लोंबू लागले. तोंडात बोळा घालून रक्त दाबून धरण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तेव्हा मात्र मला भय वाटू लागले. चोहोकडे ही बातमी पसरून लोक धावून आले. हलधारी त्यावेळी मंदिरात सायं पूजा वगैरे आटोपीत बसला होता. ही बातमी ऐकून त्यालाही भीती वाटून तो धावत आला. त्याला पाहताच माझे डोळे भरून आले व मी म्हणालो, दादा, शाप देऊन तू ही माझी काय दशा करून टाकलीस, पहा बरे. माझी ही अवस्था पाहून त्यालाही रडू कोसळले. त्या दिवशी काली मंदिरात एक जण चांगला साधू आला होता. हा सारा गोंधळ ऐकून तोही तेथे आला व रक्ताचा रंग व ते जिथून बाहेर निघत होते ती जागा याची परीक्षा करून म्हणाला, भिवू नका, रक्त बाहेर आले ही गोष्ट फार चांगली झाली. तू योग साधना करत असतोस असे दिसते. या साधनेच्या प्रभावाने सुषुम्नेचे तोंड मोकळे झाले असून शरीरातील रक्त डोक्याकडे वर चालले होते. ते डोक्यात न जाता असे मध्येच तोंडातून बाहेर निघाले. हे खरोखरच फार चांगले झाले. हे जर मध्यात गेले असते तर तुला जड समाधी प्राप्त झाली असती व मग ती काही केले असते तरी भंगली नसती. तुझ्याकडून जगदंबेचे काही विशेष कार्य व्हायचे आहे म्हणून तिने या संकटातून तुला वाचवले असे दिसते. त्या साधूने अशी समजूत घातली तेव्हा मला धीर आला. अशा रीतीने हलधारीचा शाप वरच होऊन श्री रामकृष्णांच्या उपयोगी पडला. श्री रामकृष्णांचे हलधारीशी आचरण मोठे मधुर असे. पूर्वी सांगितलेच आहे की हलधारी हा श्री रामकृष्णांचा चुलत भाऊ असून त्यांच्यापेक्षा थोडासा वडील होता. सन 1858च्या सुमारास तो दक्षिणेश्वरी आला व तेव्हापासून सन 1865पर्यंत श्री राधा गोविंदजीच्या पूजकाचे काम त्याने केले. म्हणजे श्री रामकृष्णांच्या साधनकालापैकी सुमारे 7.5 वर्षे तो तेथे होता व त्या कालातील साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर घडल्या. श्री रामकृष्णांच्या तोंडून आम्ही असे ऐकले आहे की तो श्रीमद तोतापुरींच्या बरोबर अध्यात्म रामायण वगैरे वेदांत शास्त्र ग्रंथावर चर्चा करत असे. तरीसुद्धा श्री रामकृष्णांच्या उच्च आध्यात्मिक अवस्थेची चांगली ओळख त्याला पटली नव्हती असे दिसते. हलधारी अत्यंत निष्ठावान व आचारवान असे. अर्थातच भावावेशात श्री रामकृष्ण आपले धोतर जानवे वगैरे फेकून देत ही गोष्ट त्याला चांगली वाटत नसे. त्याला वाटे की आपला धाकटा भाऊ स्वेच्छाचारी अथवा वेडा झाला आहे. हृदय म्हणे, त्याने केव्हा केव्हा मला बोलूनही दाखवावे. हृदू, अरे हा आपले जानवे असे काढून टाकतो आणि धोतर फेडून टाकतो ही मोठी वाईट गोष्ट आहे. अनेक जन्म पुण्य करावे तेव्हा कुठे ब्राह्मणाचा जन्म मिळतो आणि याचे पाहावे तर सारे विपरीत. याला तर आपले ब्राह्मणत्वही टाकून द्यावेसे वाटते. अशी काय याची उच्चावस्था आहे की याने असा स्वच्छंदीपणा करावा. हृदू, पहा बुवा, हा तुझेच काही थोडेफार ऐकेल तेव्हा तूच याला या बाबतीत काहीतरी समजावून सांगितले पाहिजेस आणि हा असे भलते भलते चाळे करणार नाही, इकडे लक्ष ठेवले पाहिजेस. एवढेच काय, पण वेळ पडल्यास त्याला बांधून ठेवून उपयोग होण्यासारखा असेल तर तू तेवढेही केले पाहिजेस. उलट पूजेच्या वेळचा त्यांचा तन्मय भाव
त्यांच्या प्रेमाश्रुधारा, भगवंताचे गुण ऐकण्याविषयीचा त्यांचा उल्हास वगैरे गोष्टी पाहिल्या म्हणजे हलधारीस मोठा विस्मय वाटे व त्याच्या मनात येई की आपल्या धाकट्या भावाची अशी अवस्था ईश्वरी आवेशानेच होत असली पाहिजे, नाहीतर इतर कोणाची कोठे अशी अवस्था होत नाही ती. तसेच हृदयचीही त्याच्यावर निष्ठा पाहून तो चकित होऊन म्हणे, हृदू तू काही म्हण, तुला त्याच्यासंबंधी काहीतरी साक्षात्कार झाला आहे खास, नाहीतर तू त्याची अशी सेवा कधीही केली नसतीस. अशा रीतीने हलधारीचे मन श्री रामकृष्णांच्या उच्चावस्थेसंबंधी नेहमी द्विधा झालेले असे. श्री रामकृष्ण म्हणत, काली मंदिरात मी पूजा करत असताना माझा तन्मय भाव पाहून मुग्ध होऊन कित्येकदा तरी हलधारी म्हणे, रामकृष्णा आता मात्र मी तुला खास ओळखले. हे ऐकून मी केव्हा केव्हा विनोदाने म्हणावे, पहा बरे, नाहीतर आणखी पुन्हा गोंधळ होईल. त्याने म्हणावे, आता मात्र मी तुला फसणार नाही, तुझ्यात ईश्वरी आवेश खास आहे. आता माझी अगदी पुरी समजूत पटली. हे ऐकून मी म्हणावे, बरे दिसून येईल. पुढे मंदिरातील पूजेचे काम आटपून हलधारी चिमूट तपकीर घेऊन जेव्हा अध्यात्म रामायण अथवा भागवत अथवा गीता सांगण्यास बसे, तेव्हा तो आपल्या विद्वत्तेच्या अभिमानाने जणू एक अगदी निराळाच माणूस होऊन जाई. मग मी त्याच्याजवळ जावे व म्हणावे, दादा तू शास्त्रात जे जे वाचले आहेस त्या सर्व अवस्थांचा मी अनुभव घेतला आहे आणि त्या सर्व गोष्टी मला समजतात. ते ऐकताच त्याने म्हणावे, आहारे मूर्खा, तुला या साऱ्या गोष्टी समजतात काय? मग मी स्वतःकडे बोट दाखवून म्हणावे, खरेच सांगतो, या शरीरात जो कोणी एकजण आहे तो या सर्व गोष्टी मला समजावून सांगतो. तू आता नुकताच म्हणालास ना की तुझ्यात ईश्वरी आवेश आहे आणि तोच या सर्व गोष्टी समजावून देतो म्हणून. हे ऐकून त्याने अधिकच रागवावे व म्हणावे, जा जा मूर्ख कुठला, कलियुगात कल्कीशिवाय ईश्वरी अवतार असल्याची गोष्ट कुठल्या शास्त्रात सांगितली आहे? तुला उन्माद झाला आहे म्हणून अशी भलतीच कल्पना झाली आहे. मग मी हसून म्हणावे, पण आत्ताच तू म्हणालास ना की मी पुन्हा फसणार नाही म्हणून. पण हे ऐकतो कोण? हा प्रकार एकदा नव्हे, दोनदा नव्हे, अनेकदा घडला. पुढे एक दिवस पंचवटीतील वडाच्या एका फांदीवर बसून मी लघुशिंका करत असताना त्याने पाहिले. त्या दिवसापासून त्याचा पक्का समज झाला की मला ब्रह्मसंबंध लागला आहे. हलधारीच्या मुलांच्या मृत्यूसंबंधाने उल्लेख वर आलाच आहे. त्या दिवसापासून त्याची अशी भावना झाली की श्री काली तमोगुणमयी अथवा तामसी आहे. आणि एक दिवस बोलता बोलता त्याने श्री रामकृष्णांना म्हणूनही दाखवले, तामसी मूर्तीची उपासना करून कधी आध्यात्मिक उन्नती होऊ शकते काय? असल्या देवीची तू इतकी आराधना कशाला करतोस? श्री रामकृष्णांनी हे बोलणे ऐकून घेतले व त्यावेळी त्याला काही उत्तर दिले नाही. परंतु आपल्या इष्टदेवतेची निंदा ऐकून त्यांना फार वाईट वाटले. ते तसेच श्री काली मंदिरात गेले व रडत रडत श्री जगदंबेला म्हणाले, आई, हलधारी मोठा शास्त्रज्ञ पंडित आहे. तो तुला तमोगुणमयी म्हणतो. तू खरोखरीच तशी आहेस का? नंतर श्री जगदंबेच्या तोंडून या विषयाचे यथार्थ तत्त्व समजतात अत्यंत उल्हासाने व उत्साहाने त्यांनी हलधारीकडे धाव घेतली आणि एकदम त्याच्या खांद्यावर चढून बसून एखाद्या उन्मत्ताप्रमाणे त्याला पुन्हा पुन्हा म्हणू लागले, तू आईला तामसी म्हणतोस नाही का? आई तामसी आहे का? माझी आई तर सर्व काही आहे, त्रिगुणमयी आणि शिवाय शुद्ध सत्व गुणमयी. भावाविष्ट श्री रामकृष्णांच्या या बोलण्याने व स्पर्शाने त्यावेळी हलधारीचे डोळे उघडले. तेव्हा तो आसनावर बसला असून पूजा करत होता. श्री रामकृष्णांची ही गोष्ट त्याला पटली आणि त्याच्यात श्री जगदंबेचा आविर्भाव आहे अशी त्याची पुरी खात्री होऊन त्याने जवळच्या पूजेच्या साहित्यातून गंध पुष्पे घेऊन ती मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणी समर्पण केली. त्यानंतर काही वेळाने हृदय तेथे आला व हलधारीला म्हणाला, मामा, तुम्ही म्हणत असताना की रामकृष्णाला भूत लागले आहे, मग त्यांची अशी पूजा कशी केली? हलधारी म्हणाला, काय सांगू हृदू, त्याने काली मंदिरातून परत येऊन माझी कशीच्या कशी अवस्था करून टाकली आणि मग मी सारे विसरून गेलो आणि मला त्याच्यात खरोखरच साक्षात ईश्वरी आवेश दिसला. हृदू, जेव्हा जेव्हा म्हणून मी काली मंदिरात जातो तेव्हा तेव्हा तो माझी अशीच विलक्षण अवस्था करून टाकतो. मला तर हा सारा एक मोठा चमत्कार वाटतो. मला त्याचा काही उलगडा होत नाही. अशा प्रकारे श्री रामकृष्णांमध्ये ईश्वरी प्रकाश असल्याचा वरचेवर अनुभव येऊनसुद्धा हलधारी तपकिरीची चिमूट घेऊन शास्त्रविचार करू लागला की पांडित्याच्या अभिमानाने पुन्हा आपल्या मूळपदावर येईल. यावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते की कामकांचनासक्ती नाहीशी झाली नसेल तर तुमच्या बाह्य शौचाचार व शास्त्रज्ञान यांच्या योगाने विशेषचे कार्य साधत नाही
व सत्य तत्वाची धारणा मनुष्याला होत नाही. एके दिवशी काली मंदिरात भिकाऱ्यांचे एक जेवण झाले. ते सर्व दरिद्री भिकारी लोक नारायण आहेत या भावनेने त्यावेळी श्री रामकृष्णांनी त्यांचे उच्चिष्ट भक्षण केले. हे पाहताच हलधारी रागवून श्री रामकृष्णांना म्हणाला, मूर्खा, बाटलास ना तू? तुला मुली झाल्यावर त्यांची लग्ने कशी होतात ते पाहीन आता. वेदांत ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या हलधारीचे हे बोलणे ऐकून श्री रामकृष्णही संतप्त होऊन म्हणाले, आहा रे दाद्या, दीड शहाण्या, तूच म्हणतोस ना शास्त्र सांगतात की जगत मिथ्या आहे आणि सर्वाभूती ब्रह्मदृष्टी ठेवावी म्हणून. तुझा असा समज आहे असे वाटते की मी तुझ्यासारखे जगत मिथ्या आहे असे म्हणेन आणि शिवाय मला मुलेबाळेही होतील. धिक्कार असो तुझ्या या शास्त्रज्ञानाला. कधीकधी हलधारीच्या पांडित्याने फसून जाऊन बालक स्वभावाचे श्री रामकृष्ण किंकर्तव्य होऊन श्री जगदंबेचे मत घेण्यास तिच्याकडे धाव घेत. एक दिवस हलधारी त्यांना म्हणाला, शास्त्रे सांगतात की ईश्वर भावाभावांच्या पलीकडे आहे. तेव्हा तू भावावस्थेत जी ईश्वराची रूपे पाहतोस ती सर्व मिथ्या आहेत. हे ऐकून श्री रामकृष्णांच्या मनात गोंधळ होऊन जाऊन त्यांना काही सुचेनासे झाले. ते म्हणत, मग मला वाटते की भावावेशात मला जी दर्शने झाली व ज्या गोष्टी मी ऐकल्या त्या सगळ्या मग खोट्याच एकूण. आईने तर मग मला फसवले. या विचाराने मन अत्यंत व्याकुळ झाले व रडत रडत मी म्हणू लागलो, आई, एखादा निरक्षर मूर्ख पाहिला म्हणजे त्याला असे फसवावे लागते का गं? त्या रडण्याचा वेग त्यावेळी काही केला थांबेना. काही वेळाने मी ज्या ठिकाणी बसून रडत होतो तेच्या जमिनीतून एक धुराचा लोट वर येऊ लागला व त्याने जवळपासची सारी जागा व्यापून टाकली. थोड्या वेळाने त्या धुरात एक गौरवर्ण सुंदर तोंड दिसले. ती मूर्ती काही वेळ माझ्याकडे टक लावून पाहून गंभीर स्वराने, अरे तू भावमुखी राहा असे त्रिवार म्हणाली व काही वेळाने त्या धुरात मिसळून नाहीशी झाली. तो धूरही क्षणार्धात नाहीसा झाला. मी मात्र हे शब्द ऐकून त्यावेळी शांत झालो. श्री रामकृष्णाच्या साधक जीवनाचा जितका विचार करावा तितकी ही गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते की काली मंदिरातील बहुतेकांचा त्यांना उन्माद झाला आहे असा जरी समज असला तरी त्यांचा हा उन्माद मेंदूच्या विकाराने अथवा एखाद्या रोगामुळे खास झालेला नव्हता. हा उन्माद नसून दिव्योन्माद होता. ही ईश्वराच्या दर्शनासाठी त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न झालेली प्रचंड व्याकुळता होती व याच व्याकुळतेच्या प्रबळ वेगामुळे त्या काळी ते स्वतःला आवरू शकत नसत व एखाद्या उन्मत्तासारखे बेफाम आचरण करीत असत. ईश्वराच्या दर्शनासाठी त्यांच्या हृदयात एकसारखी प्रचंड ज्वाळा पेटलेली असल्यामुळे इतर साधारण लोकांशी नेहमीच्या व्यवहारातील गप्पा गोष्ट ते करत नसत. म्हणून ते सर्व लोक यांना उन्माद झाला आहे असे म्हणत. आपणा सांसारिक लोकांची सुद्धा एखाद्या यक्कश्चित गोष्टीसाठी अशी स्थिती होते. या गोष्टी संबंधीची तळमळ आपल्या सहनशक्तीच्या आटोक्याच्या बाहेर गेली तर आपलेही वर्तन पार बदलून जाते व मनात एक व कृतीत एक असा आपल्या नेहमीचा प्रकारसुद्धा बदलतो. यावर कोणी कदाचित असे म्हणेल, पण सहनशक्तीची सीमा सर्वांची एकच नसते. कोणी अगदी थोड्या सुखदुःखानेही गडबडून जातात व कोणी केवढीही सुखदुःखे आली तरीसुद्धा एखाद्या पर्वतासारखे राहतात. म्हणून श्री रामकृष्णांच्या सहनशक्तीचे परिमाण किती होते हे समजावे कसे? याला उत्तर एवढेच की त्यांच्या जीवनातील इतर कित्येक गोष्टींचा विचार केला तर हे परिमाण असाधारण होते. ही गोष्ट स्पष्टपणे समजून येईल. पहा, साधनकाली पुरी 12 वर्षेपर्यंत अर्धपोटी अथवा उपाशी आणि अनिद्रा अवस्था अशा विलक्षण स्थितीत राहूनही स्थिर राहू शकले. वरचेवर अतुल संपत्ती पायापाशी चालून येत असतासुद्धा ईश्वर लाभाच्या मार्गातील तो एक मोठा अडथळा आहे या विचाराने त्यांनी तिला लाथाडून दिले. इत्यादी गोष्टीवरून त्यांचे शरीर व मन अत्यंत बलिष्ठ व असाधारण शक्तिसंपन्न होते. ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येईल. शिवाय या काळच्या त्यांच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की विषयासक्त लोकच त्यांना उन्माद झाला आहे असे म्हणत. एक मथुरबाबूंची गोष्ट सोडून दिली तर त्यांच्या अवस्थेची तर्कयुक्तीच्या सहाय्याने छाननी करील अशी दुसरी एकही व्यक्ती त्यावेळी दक्षिणेश्वरी नव्हती. श्रीयुत केनाराम भट्ट श्री रामकृष्णांना मंत्रदीक्षा देऊन जे कुठे निघून गेले ते गेलेच. त्यांच्याबद्दल हृदयकडून अथवा कोठूनच काहीच माहिती मिळाली नाही. श्री रामकृष्णांची उच्चावस्था काली मंदिरातील लोभी व अशिक्षित अशा नोकरचाकरांना समजण्याचा संभवच नव्हता. तेव्हा त्यावेळी तेथे जे साधुसंत येऊन गेले त्यांचे श्री रामकृष्णांच्या उच्चावस्थेबद्दलचे मत ग्राह्य धरले पाहिजे.
आणि हृदय, इतर मंडळी व खुद्द श्री रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून असे दिसून येते की त्यांना उन्माद झाला असे म्हणणे बाजूलाच राहो, पण श्री रामकृष्णांची अवस्था फार उच्च दर्जाची आहे असेच त्या सर्वांचे मत होते. या काळानंतरच्या पुढच्या काळातील गोष्टीचा विचार केला असता असे दिसून येते की ईश्वर दर्शनाच्या प्रबळ व्याकुळतेने ज्यावेळी ते बेहोश होऊन गेलेले नसत, त्यावेळी शारीरिक कल्याणासाठी म्हणून त्यांना कोणी जे काही करावयास सांगत ते ताबडतोब करावयास लागत. पण या गोष्टीत मात्र आपलाच हट्ट चालवीत नसत. 4 सांगितले, त्यांना रोग झाला आहे, वैद्याला प्रकृती दाखवली पाहिजे, त्यालाही कबूल झाले. त्यांना आपल्या आईकडे कामारूपुकुरास घेऊन जावे म्हणून कोणी सांगितले, त्यालाही कबूल झाले. कोणी म्हटले विवाह केल्यास त्यांचा उन्माद नाहीसा होईल, या गोष्टीलाही नाकबूल झाले नाहीत. तेव्हा अशा स्थितीत त्यांना उन्माद झाला होता असे कसे म्हणावे. शिवाय असेही दिसून येते की विषयी लोक व व्यवहाराच्या गप्पा गोष्टी यांच्यापासून दूर राहण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतानाही जेथे अनेक लोक जमून ईश्वराची पूजा अथवा कीर्तन भजन वगैरे करीत, अशा ठिकाणी तर ते मुद्दाम आपण होऊन जात. वराहनगरीतील दशमहाविद्येचे स्थान, कालीघाटावरील श्री जगदंबेचे स्थान, पानीहाटी येथील महोत्सव वगैरे ठिकाणी ते वरचेवर जात असत. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते. या ठिकाणीही निरनिराळ्या साधक मंडळींशी त्यांच्या गाठीभेटी व गप्पा गोष्टी होत आणि त्याबद्दल जी काय थोडीफार माहिती आम्हाला आहे त्यावरून ही साधक शास्त्रज्ञ मंडळी त्यांना उच्च दर्जाचे पुरुष समजत असेच दिसते. पानीहाटीच्या महोत्सवात इसवी सन 1859 ते गेले असता सुप्रसिद्ध वैष्णवचरण यांनी त्यांना पाहताच हे कोणी असामान्य कोटीतील महापुरुष आहेत असे ओळखले. श्री वैष्णवचरण यांनी तो दिवस त्यांच्याच सहवासात घालवला आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था स्वतः केली. त्यानंतर 3-4 वर्षांनी त्यांची व श्री रामकृष्णांची पुन्हा भेट होऊन त्या उभयतांचा चांगला स्नेह जमला. कसा जमला ही हकीकत पुढे येईलच. त्याच प्रथमच्या 4 वर्षाच्या कालात कामकांचनासक्ती पूर्ण नाहीशी करण्यासाठी श्री रामकृष्णांनी कित्येक विलक्षण साधना केल्या व त्या सर्व शत्रूंवर पूर्ण विजय मिळवला. कांचनासक्ती हा एक ईश्वर लाभाच्या मार्गातील फार मोठा अडथळा आहे असे पाहून त्यांनी ती आसक्ती नाहीशी करण्यासाठी खालीलप्रमाणे साधना केली. एका हातात माती व दुसऱ्या हातात काही नाणी घेऊन त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर बसावे व म्हणावे, मना, याला पैसा म्हणतात. याच्यापासून पुष्कळ प्रकारचे ऐहिक सुख प्राप्त होऊ शकते. गाड्या, घोडी, दासदासी, कपडे लत्ते, तरतऱ्हेचे खाण्यापिण्याचे पदार्थ, नाना प्रकारची चैन ही सर्व मिळू शकतात. परंतु जगातील अर्धी अधिक भांडणे या पैशापायी होत असतात. हा मिळवण्यासाठी श्रम करावे लागतात. याचे रक्षण करण्यासही श्रम लागतात. हा नाहीसा झाला तर दुःख होते व जवळ असला तर मनुष्याला अभिमान उत्पन्न होतो. याच्यापासून थोडाफार परोपकार होऊ शकतो खरा, पण याच्यापासून सच्चिदानंदाचा लाभ होत नाही. आणि मना, ज्या वस्तूत इतके दोष आहेत व शिवाय ज्याच्यापासून सच्चिदानंदाचा लाभ होणे बाजूसच राहिले पण उलट त्याच्या लाभात अडथळा उत्पन्न होतो, ती वस्तू काय उपयोगाची. तिची व या मातीची किंमत सारखीच. मग या पैशालाच माती का म्हणू नये असे म्हणत त्यांनी आपल्या हातातील वस्तूंची अदलाबदल करावी व पैसा माती, माती पैसा असे एकसारखे म्हणत सच्चिदानंद लाभाच्या दृष्टीने पाहता त्या दोघांचीही किंमत सारखीच अशी मनाची पूर्ण खात्री पटवून घेऊन माती व पैसा एकत्र करून ते सारे गंगेत फेकून द्यावे. ही विलक्षण साधना केल्यापासून कांचनासक्तीवर त्यांनी काया वाचा मने एवढा मोठा विजय मिळवला की तशा प्रकारचा विजय आजपर्यंत दुसऱ्या कोणीही मिळवला नसेल. पैशासंबंधी नुसती कोणी गोष्ट काढली तर त्यांना खपत नसे. मथुर बाबू, लक्ष्मीनारायण मारवाडी वगैरेंनी अलोट संपत्ती आणून त्यांच्या पायापाशी ठेवली असता त्यांनी तिकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. इतकेच नव्हे, पण एकदा मथुर बाबूंनी त्यांना एक बरीचशी मोठी रक्कम घेण्याचा फार आग्रह केला असता. तू मला विषयासक्त करू पाहतोस असे म्हणून ते त्यांना मारावयास धावले. कांचनासक्तीचा विचार त्यांनी केवळ मनातूनच नाहीसा केला असे नाही, तर स्वतःच्या शरीराकडूनही कांचनाचा त्यांनी पूर्ण त्याग केला होता. पैशाचा विचार करणे हे त्यांच्या मनाला जसे खपत नसे, तसेच पैशाचा स्पर्शही त्यांच्या शरीराला सहन होत नसे. स्पर्श झाल्यास त्यांचे हातपाय वायूचा झटका आल्यासारखे वाकडे होत व त्यांचा श्वासोश्वास बंद होऊन जाई. एक दिवस स्वामी विवेकानंद आदी प्रमुख संन्यासी भक्तांना ते त्यागाचे महत्त्व समजावून देत असता त्याग हा कायावाच्या मने करूनच झाला पाहिजे असे सांगत होते.
स्वामी विवेकानंद अत्यंत चिकित्सक बुद्धीचे असल्यामुळे त्यांनी आपल्या गुरुजींची परीक्षा करण्याचा बेत केला. थोड्या वेळाने आपल्या बिछाण्यावरून उठून श्री रामकृष्ण जरा बाहेर गेले. स्वामीजींनी लगेच त्यांच्या बिछाण्याखाली 1 रुपया सारून ठेवला व आता पुढे काय प्रकार घडून येतो याची ते मोठ्या उत्कंठेने वाट पाहत बसले. बिछाण्यावर बसता क्षणी अंगाला काहीतरी टोचल्याप्रमाणे किंकाळी फोडून श्री रामकृष्ण बिछाण्याबाहेर येऊन उभे राहिले. त्यांच्या सर्वांगाला वेदना होत होत्या. विवेकानंदांशिवाय खरा प्रकार कुणासच ठाऊक नसल्यामुळे सगळी मंडळी बिछाण्यावर काही टाचणी अथवा विंचू काटा आहे की काय म्हणून पाहू लागली. बिछाना उसकटल्यावर खालून 1 रुपया खणखण बाहेर पडला. तो रुपया पाहताच श्री रामकृष्णांच्या ध्यानात सर्व प्रकार आला. या शोधाशोधीत काही एक भाग न घेता विवेकानंद एका बाजूला चोरासारखे उभे होते. त्यांच्याकडे श्री रामकृष्णांची दृष्टी गेली व त्यांना आपल्या शिष्याचे फार कौतुक वाटले. त्यांचे नेहमी सर्वांना सांगणे असे की एखादी गोष्ट मी सांगतो म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या अनुभवास ती गोष्ट येईल व तुम्हास पटेल तरच तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा. तसेच ते म्हणत, साधूची दिवसा परीक्षा करावी, रात्री परीक्षा करावी, तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवावा. अखेरच्या दिवसात हा कांचन त्याग त्यांच्या देहाच्या ठिकाणी इतका बांधला होता की पैशाच राहो पण एखाद्या धातूच्या भांड्यासही त्यांना स्पर्श करवत नसे. चुकून एखाद्या धातूच्या भांड्यात स्पर्श झाला तर विंचवाने नांगी मारल्यासारख्या त्यांच्या अंगाला वेदना होत. त्यासाठी ते मातीची भांडी वापरीत व एखाद्या धातूचे भांडे हाती घ्यावायचे असेल तर एखाद्या फडक्यात गुंडाळून मग हाती घेत. कांचनासक्तीचा मनातून त्याग झाल्यावर ती त्यागवृत्ती त्यांच्या हाडामासीही विलक्षण रीतीने खेळली होती. कामासक्तीवर विजय मिळवण्याकरता कित्येक दिवसापर्यंत ते स्वतः स्त्री वेशात राहिले होते. त्या दिवसात त्यांचे बोलणे चालणे वगैरे सर्व व्यवहार स्त्रियांप्रमाणे होत. स्त्री जातीकडे मातृभावाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भावाने पाहणे त्यांना अशक्य होऊन गेले होते. या संबंधीची अधिक हकीकत पुढे मधुर भाव साधना या प्रकरणात येणार आहे. अभिमान दूर करण्यासाठी त्यांनी केलेली साधना ही अशीच अलौकिक होती. हातात केरसुणी घेऊन त्यांनी देवळाचे आवार स्वतः झाडून काढावे. त्यांचे केस त्या दिवसात चांगलेच लांबसडक वाढले होते. त्या केसांनी त्यांनी रस्ते अंगण वगैरे झाडून साफ करावे व झाडत असता म्हणावे, आई, माझा सर्व अभिमान नष्ट करून टाक. एखाद्या भंग्यापेक्षाही मी श्रेष्ठ आहे असा सुद्धा अभिमान माझ्या मनात येऊ देऊ नको. आपणास सर्वाहून नीच समजून भिकाराच्या पंक्ती उठल्यावर तेथील जागा त्यांनी स्वतः साफ करावी व ते भिकारी नारायण स्वरूप समजून त्यांचे उच्चिष्ट प्रसाद म्हणून ग्रहण करावे. काही दिवस त्यांनी अगदी पहाटे सर्वांच्या अगोदर उठून जवळपासचे शौचकूपही झाडून साफ करावे व ते करीत असता म्हणावे, आई, माझा सर्व अभिमान नष्ट करून टाक. अशा अलौकिक साधनांनी त्यांचा अहंकार समूळ नष्ट होऊन गेला व आपण कोणीही स्वतंत्र अशी एखादी व्यक्ती नसून केवळ आपल्या आईच्या जगदंबेच्या हातातील बाहुली आहोत अशी त्यांची दृढ समजूत झाली. या सर्व साधनांवरून त्या काळी ईश्वर लाभाची केवढी प्रचंड तळमळ त्यांच्या हृदयास लागलेली होती आणि अमुक एक गोष्ट करायची असे एकदा ठरल्यावर ते काया वाचा मने करून ते साध्य करून घेण्याच्या मागे कसे लागत हे स्पष्ट दिसून येईल. व त्याबरोबर ही गोष्ट लक्षात येईल की इतर कोणापासूनही विशेषचे सहाय्य न मिळता केवळ आपल्या हृदयातील व्याकुळतेच्या जोरावर त्यांनी श्री जगदंबेचे दर्शन मिळवले. याप्रमाणे साधनांचे प्रत्यक्ष फल हस्तगत करून घेऊन मग आपल्या अनुभवाची गुरुवाक्य व शास्त्रवाक्य यांच्याशी एकवाक्यता करून पाहण्याच्या ते उद्योगास लागले. श्री रामकृष्ण म्हणत, त्याग व संयम यांचा पूर्णपणे अभ्यास करून त्यायोगे आपल्या इंद्रियांना व मनाला वश करून घेऊन साधकाचे अंतःकरण जेव्हा शुद्ध व पवित्र होते तेव्हा त्याचे मनच त्याचा गुरु होऊन बसते. त्याच्या या शुद्ध मनात त्यावेळी जे भावतरंग उत्पन्न असतात ते त्याची कधीही दिशाभूल न होऊ देता त्याला शीघ्र त्याच्या ध्येयाकडे घेऊन जातात. प्रथमच्या 4 वर्षाच्या काळात स्वतः श्री रामकृष्णांच्या मनाचीच ही गोष्ट आहे. त्यांचे मन गुरुस्थानी होऊन त्यांना काय करायचे काय करायचे नाही एवढेच सांगून स्वस्थ बसत असे नाही, तर कित्येकदा निराळा देहच धारण करून त्यांच्या शरीरातून बाहेर निघून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्यासमोर उभे राही व त्यांना साधना करीत राहण्यास उत्साह देई अथवा त्यांना भीती दाखवून साधना करायला लावी. अमुक एक साधना का केली पाहिजे ते समजावून देई अथवा कधीकधी अमुक साधनेपासून अमुक फल मिळेल असेही त्यांना अगोदरच सांगून टाके. ते एक दिवस असेच ध्यान करीत असता
एक टोकदार त्रिशूळ हातात धरलेला संन्यासी आपल्या देहातून बाहेर निघालेला त्यांना दिसला. त्याच्यासमोर उभा राहून तो त्यांना म्हणाला, मनातून इतर सर्व विषयांचे विचार काढून टाकून तू केवळ आपल्या इष्टदेवतेचे चिंतन कर. असे न करशील तर हा त्रिशूळ तुझ्या छातीत भोगशील. दुसऱ्या एका वेळी त्यांना दिसले की आपल्या शरीरात असलेला भोगवासनामय पापपुरुष बाहेर पडला. त्याच्या मागोमाग तो तरुण संन्यासी बाहेर येऊन त्याने त्या पापपुरुषाला मारून टाकले. आणखी एकेवेळी त्यांनी पाहिले की आपल्या शरीरात असलेल्या त्या तरुण संन्याशाला निरनिराळ्या देवदेवतांचे दर्शन घेण्याची व भजन कीर्तन ऐकण्याची इच्छा उत्पन्न होऊन तो दिव्य रूप धारण करून बाहेर आला व देवाचे दर्शन घेऊन व भजन ऐकून काही वेळ आनंद करून पुन्हा आपल्या देहात प्रविष्ट झाला. अशा तऱ्हेच्या नाना प्रकारच्या दर्शनाच्या गोष्टी आम्ही खुद्द श्री रामकृष्णांच्या तोंडून ऐकल्या आहेत. साधनाकालाच्या जवळपास आरंभापासून या तरुण संन्यासाचे श्री रामकृष्णांना वारंवार दर्शन होई व कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी श्री रामकृष्ण त्याचा विचार घेत. साधनाकालीन या अपूर्व दर्शनादिकांचा उल्लेख करून एक दिवस श्री रामकृष्ण आम्हाला म्हणाले, स्वरूपाने माझ्यासारखा एक तरुण संन्यासी कधीकधी या देहातून बाहेर निघून सर्व गोष्टींमध्ये मला उपदेश देई. तो अशा रीतीने बाहेर आला म्हणजे एखाद्या वेळेस थोडीफार शुद्ध असे व एखाद्या वेळेस तर बाह्यज्ञान अजिबात नाहीसे होऊन मी निश्चेष्ट होऊन पडे. परंतु असा पडलो असता मला त्याच्या हालचाली स्पष्ट दिसाव्या व त्याचे बोलणेही स्पष्ट ऐकू यावे. त्याने पुन्हा या देहात प्रवेश केला म्हणजे मग मला बाह्यज्ञान पूर्णपणे प्राप्त व्हावे. त्याच्या तोंडून मी जे ऐकले होते त्याचा उपदेश न्यांगंटा व ब्राह्मणी यांनी पुढे एकवार केला. जे मी एकदा ऐकले होते तेच त्यांनी पुन्हा एकदा ऐकवले. यावरून असे वाटते की वेद शास्त्रे वगैरे सांगितलेल्या विधींची मर्यादा रक्षण करण्यासाठीच त्यांना गुरुस्थानी मानून मला त्यांच्यापासून पुन्हा उपदेश घ्यावा लागला. नाहीतर सर्व गोष्टी अगोदरच माहीत असता पुन्हा ते सांगण्यासाठीच न्यांगंटा वगैरे गुरुरूपाने येण्याचे विशेषचे काही प्रयोजन सापडत नाही. साधनाकालाच्या या विभागाच्या शेवटी श्री रामकृष्ण जेव्हा कामारूपुकुरास गेले तेव्हा आणखी एक विलक्षण दर्शन त्यांना प्राप्त झाले. एक दिवस 1858 ते शिबिकेत बसून कामारूपुकूर हृदयाच्या शिऊड गावाला चालले होते. त्यावेळचा देखावा अत्यंत मनोहर होता. अफाट मैदानावर मध्ये मध्ये हिरवीगार धान्यक्षेत्रे पसरली होती. या सर्व देखाव्यावर आकाशाची स्वच्छ निळ्या रंगाची वाटी जणू काही झाकण ठेवली होती. हवा स्वच्छ असून त्या विस्तीर्ण मैदानावरील रस्त्यात मधून मधून निर्मल पाण्याचे झरे वाहत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पिंपळ वड वगैरे असून त्यांची शीतल छाया थकल्या भागल्या प्रवाशांना मोठ्या प्रेमाने विश्रांती घेण्यासाठी बोलवत होती. हा सर्व मनोहर देखावा पाहत पाहत मोठ्या आनंदाने श्री रामकृष्ण चालले असता आपल्या देहातून 2 लहान लहान मुले बाहेर पडलेली एकाएकी त्यांना दिसली. त्या मुलांचे रूप अत्यंत सुंदर होते. बाहेर आल्याबरोबर त्यांनी नाना खेळ खेळण्यास सुरुवात केली. मध्येच शिवाशिवी खेळावी, मध्येच आजूबाजूची सुंदर फुले तोडावी, मध्येच पळत पळत खूप लांब जावे, तेथून पुन्हा शिबिकेकडे धावत यावे, मध्येच खूप हसावे, मध्येच एकमेकांशी गप्पा गोष्टी कराव्या. अशा तऱ्हेने बराच वेळपर्यंत मजा करून ती दोन्ही मुले पुन्हा श्री रामकृष्णांच्या देहात अंतर्धान पावली. या विलक्षण दर्शनानंतर सुमारे 1.5 वर्षाने जेव्हा विदुषी ब्राह्मणी दक्षिणेश्वरी आली तेव्हा श्री रामकृष्णांच्या तोंडून ही हकीकत ऐकून मुळीसुद्धा आश्चर्यचकित न होता म्हणाली, बाबा, मग त्यात विचित्र ते काय? तू पाहिलेस ते ठीकच आहे, कारण यावेळी नित्यानंदांच्या शरीरात श्री चैतन्याचा आविर्भाव आहे. श्री नित्यानंद व श्री चैतन्य यावेळी एकत्रच अवतार घेऊन आले असून तुझ्यामध्येच राहिले आहेत. हृदय सांगत असे की असे म्हणून ब्राह्मणीने चैतन्य भागवतातले खालील श्लोक म्हणून दाखवले होते. अद्वैतेर गाला धरी कहेन बार बार, पुन्हा ये करीब लीला मोर चमत्कार, कीर्तने आनंदरूप हैवे आमार, आद्यावधी गौरलीला करेन गौर राय, कोण कोण भाग्यवाने देखी वारे पाय. आम्ही श्री रामकृष्णांच्या चरणाच्या आश्रयाने राहू लागल्यावर एक दिवस गोष्टींवरून गोष्ट निघता श्री रामकृष्ण वरील हकीकतीचा उल्लेख करून म्हणाले, अशा प्रकारचे दर्शन मला झाले हे खरे, व माझ्या तोंडून ही हकीकत ऐकल्यावर ब्राह्मणीही असे म्हणाली हेही खरे, परंतु आता त्याचा बरोबर अर्थ काय हे मी कसे सांगावे बरे. असो, श्री रामकृष्णांची ईश्वर दर्शनाची तळमळ अधिकाधिक वाढू लागलेली पाहून
या 4 वर्षात केव्हा तरी मथुरनाथांना असे वाटले की अखंड ब्रह्मचर्य धारणामुळे यांच्या डोक्यात काहीतरी विकार झाला असावा आणि त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे ही ईश्वर दर्शनाची व्याकुळता हे असावे. मथुरानाथांची यांचेवर भक्ती व प्रेम होते व त्यांच्या सुखासाठी ते आपल्या समजुतीप्रमाणे वाटेल ते करण्यास सदैव तयार असत. त्यावेळी त्यांना वाटले की त्यांच्या ब्रह्मचर्याचा भंग झाल्यास यांची प्रकृती पुन्हा पहिल्यासारखी होईल. म्हणून त्यांनी लक्ष्मीबाई वगैरे वारांगणास प्रथम दक्षिणेश्वरी आणून व पुढे श्री रामकृष्णांनाच कलकत्त्यास त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्याकडून श्री रामकृष्णांच्या मनाला मोह पाडण्याचा प्रयत्न केला. श्री रामकृष्ण स्वतः सांगत असत की त्या वेशांमध्ये साक्षात श्री जगदंबेचे दर्शन होऊन आई आई असे म्हणत मी एकदम समाधिस्थ झालो. असे सांगतात की हा प्रकार पाहून व समाधी उतरल्यावरचा त्यांचा एखाद्या बालकासारखा सरळ व मोकळेपणाचा व्यवहार पाहून त्या वेश्यांच्या मनात वात्सल्य भावाचा उदय झाला. नंतर अशा पुण्यपुरुषाला मोह उत्पन्न करण्याचा प्रयत्न करून आपण अत्यंत घोर अपराध केला या भावनेने त्यांना वारंवार नमस्कार केला व त्यांची क्षमा मागितली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.